शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या हस्ती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. अर्थात छंद हा कुठलाही असू शकतो, पण तो छंद जर गरजूंसाठी मदत करण्याचा असला तर असाच एक ध्येयवेडा व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. माजी राष्ट्रपतींपासून तर आत्ताच्या राष्ट्रपतीपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून तर अनेक नेत्यांपर्यंत ते पोहोचलेत. छंद काय आहे तर छंद आहे हस्ताक्षर वेडे. हो, 700 शाळांपर्यंत ते पोहोचलेत. अनेक विद्यार्थ्यांना ते शिकवतात आणि हस्ताक्षर त्यांचं फार 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 सुवच्छ आहे. आपल्यासोबत स्वतः आहेत आदरणीय विनायकजी धाडे. सर नमस्कार. काय सांगाल, नेमका तुमचा छंद काय आहे आणि आमच्या प्रेक्षकांसाठी? मी सर्व वयाच्या 12व्या वर्षापासून सुंदर अक्षर कसं काढावं याचं जणू मला वेड लागलं होतं. मग मी तेव्हापासून सारखी अक्षरं गिरवायचा. मातीवर रेघोट्या, जमिनीवर, आणि एवढंच नव्हे तर खडूने, लेखणीनं मग मी माझा सराव सुरूच ठेवायचा. आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शेतात जरी मी कामाला गेलो तरी पण मी फावल्या वेळात मला जी वेळ मिळते त्यावेळेत मी माझा सराव अक्षराचा करायचाच. पण आता एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचता, अनेकांपर्यंत पोहोचता, इतरांसाठी तुम्ही करता, मग स्वतः अजून मोलमजुरी करता? हां सर, मी म्हणजे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठीत आहो. आणि अशाही परिस्थितीत माझ्याकडे ईश्वरानं, निसर्गानं एक प्रकारची जी मला ही सुंदर अक्षराची कला दिली आहे, ती कला माझ्यापुरती न मर्यादित ठेवता मी इतरांसाठी ती कामात पडावी यासाठी मुलांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर एक शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी मला पत्र दिलं होतं आणि अकोला जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पण पत्र दिलं होतं की तू प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन हा सुंदर हस्ताक्षर प्रकल्प राबवशील. पण शाळा कॉलेजेसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर याचा तुम्हाला काही मोबदला मिळतो की तुमची झोळी खाली आहे? नाही सर, मला मोबदल्याची मी अपेक्षा करत नाही. आणि जर काही लोकांना मला द्यायचं असलं तर एक बक्षीस म्हणून किंवा एक जाण्या येण्याचं एक दायित्व म्हणून ते शिक्षक लोक मला देतात. पण माझा असा हे नसते हट्ट किंवा मला काही द्याच या अपेक्षेने मी कधीच जात नाही. तुम्ही अक्षर वेडे आहात असं तुमच्या लक्षात कधी आलं आणि तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही आता अक्षर काढले, हस्ताक्षर? मी जेव्हा 5व्या 6व्या 7व्या वर्गामध्ये शिकत होतो तेव्हा माझं अक्षराचं वर्गात कौतुक व्हायचं. तेव्हा मला कळलं की आपल्याकडे काहीतरी सुंदर अक्षराचा दागिना आहे. तेव्हापासून मग मी सारखं सुंदर अक्षर काढण्याचा एक तुम्हाला कधी असा मराठीच्या मास्तरीन बाई कधी धपाटी किपट शुद्ध लेखनाचं काही प्रॅक्टिस केली? कधी गरज पडली? माझा सराव वगैरे काही नाही. फक्त मी अक्षर पाहायचा, सुंदर छापील अक्षर कशी असतात, त्याचं वळण कसं असते, मी स्वतःच ते सर्व हे केलं आहे. क्या बात आहे. तुम्ही कशावरती, तिळावरती तुम्ही काढले, आणखी कशा कशा? मी अतिसूक्ष्म लिखाण, की जसं मी जर सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, ह्या गोष्टी मी म्हणजे अगदी सूक्ष्मामध्ये सूक्ष्म असं लिहून दाखवलेलं आहे. तिळावरती 2-4 ओळी आपण लिहिलेल्या आहेत. बापरे. हो हो. आणि आपल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी अनुप कुमार यांनी मला स्वतः माझ्या अक्षराचं पूर्ण शहानिशा केली. माझ्याकडून ते प्रॅक्टिकल करून घेतलं आणि घरी घेऊन गेले. मला तिथं त्यांनी जेवण वगैरे दिलं. आणि त्यांच्या मिसेस लीना श्रीवास्तव, इन्कम टॅक्स कमिशनर, यांनी सुद्धा माझं कौतुक केलं. क्या बात. पण तिळाच्या दाण्यावर तुम्ही राष्ट्रगीत लिहिलेलं आहे? हो. आता तिळावरतीच नव्हे तर मी खसखसवर सुद्धा लिखाण केलं आहे. हे एवढंच नाही तर डोक्याचा पांढरा केस यावर पण मी लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. डोक्याच्या पांढऱ्या केसावर? हो सर, हो सर. कसं फक्त शक्य ते आहे? पेनानं ते अक्षर सटकते थोडं, म्हणजे त्रासदायक ठरते, म्हणून ते थोडंसं अवघड जाते. आमचे प्रेक्षक थोडेसे स्तब्ध आणि कन्फ्युजन चकित झाले. हा, बरोबर आहे. आणि अर्थातच त्यांना हे बघायचं आहे, तर हे व्हिज्युअलायझेशन तुम्ही बघू शकता. हा हा. केसांवर कसं काय लिहू शकतो जरा ट्राय करून बघा, कारण की हे फार युनिक आहे. सर, मे महिन्यात तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटणार आहात? हो सर. आता मला म्हणजे मी जे माझं जे कला आहे आणि माझं जे एक सामाजिक दायित्व आहे, कार्य आहे, हे खरंच म्हणजे असं म्हणजे मला मनापासून वाटत होतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं. तर मग मी तेव्हापासून या कलेबरोबर सामाजिक कार्य करण्याचा सुद्धा ध्यास घेतलेला आहे सर. तर या कार्याचं दखल कोणीतरी घ्यावं, सामाजिक कार्याची दखल कोणीतरी घ्यावं, म्हणून मग मी मानस
एक निर्धार केलेला आहे की आपण आपल्या देशाचे जे सध्याचे विद्यमान पंतप्रधान आहेत त्यांना भेटावं आणि माझी भेट होईलच, यात काही प्रश्नच नाही. मला माहिती आहे की मोदी साहेब नक्कीच माझ्या कार्याची दखल घेतील. क्या बात आहे. म्हणजे एवढंच नाही तर अनेक अभिनेत्यांना तुम्ही भेटला आहात. नाना पाटेकर यांना तुम्ही भेटलात फानी फाउंडेशन थ्रू? हां. नाना पाटेकर जे काही ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांना पण भेटलो, नाम फाउंडेशन, आणि त्यांचं थोडंसं काम केलेलं आहे मी नाम फाउंडेशनमध्ये. निळू फुले साहेबांना भेटलो, बऱ्याचशा अभिनेत्यांना भेटलेलो आहो सर. ज्या लोकांना सामाजिक कार्याची रुची आहे त्या लोकांना मी भेटल्याशिवाय राहतच नाही. क्या बात आहे. आणि हीच सामाजिक कार्याची रुची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थातच ज्यांना गरज असते त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो RRC नेटवर्क थ्रू. आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत, पण यांच्या कलेचा नजराना तर तुम्ही एक काम करा, ब्रेकमध्ये जाऊन थोडंसं एक बघून तिळाच्या दाण्यावर लिहून बघा. एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता. नंतर माहिती पडलं कोणाच तरी नाव तीळ होतं आणि तो कापून खाल्ला. तर ब्रेक घेऊयात, लगेच जाऊन परत येऊयात, बघूयात नेमकं काय यांनी घडवून आणलंय. बघत राहा सिटी कट्टा. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तुम्ही प्रयत्न करून बघितला असेल छोट्यात छोटा अक्षर काढून. अहो, आपण आपल्या यांना किंवा हिंना त्या राईसवरती किंवा तांदूळाच्या दाण्यावरती नाही का ते गिफ्ट देतो, ते मोठ्या अक्षरात दिसते, तसं काही नाही. 1992 पासून जे हे सगळं करत आले ते सूक्ष्म लिपी ज्याला म्हणतो, ज्यांचं हस्ताक्षर छान होतं, आपल्यासोबत स्वतः आहेत हस्ताक्षर तज्ज्ञ, आपण त्यांना म्हणूयात. अनेक पुरस्कार ज्यांच्यासाठी अपील झाले आहेत, अनेक विद्यमान लोकांना ते भेटले आहेत. आपल्यासोबत स्वतः आहेत विनायकजी धांडे सर. सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. सर 1992 पासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, तर सगळ्यात अगोदर कुठला तुम्ही कशावर लिहिलं होतं? सर्वप्रथम मी पानावरती लिखाण केलं आहे सर. अच्छा, पानावरती? हा, झाडाचं पान कोणतंही असो, पिंपळाचं जे पान असते त्या पिंपळाच्या पानावरती छान लिहिता येते. म्हणजे ज्यांचं अक्षर वाईट असेल त्यांना सुद्धा त्यातून चांगल्या प्रकारचं अक्षर गिरवल्या जाते, हे माझा अनुभव आहे. पण तुम्ही लिहिता काय, म्हणजे असं काही लिहून पाहता की कोणते असं काही त्याचा हे नाही. जसं कोणी जरी काहीतरी बोललं लगेच मी त्याचा उतारा करून घ्यायचा, म्हणजे असं हा एक प्रकारचं ते वेडच आहे. पण मग तुम्ही आता ग्रामीण भागात येता, तुम्ही मूळचे कुठले आहात? अकोट. हा, तालुका अकोट, येदलापूर माझं गाव आहे सर. अच्छा. मग गावातल्या तुमच्या मित्रांनी जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली किंवा तुमच्या गावातल्या मंडळींनी तर म्हटलं मला वेड म्हणायचे ते. म्हणायचे? हा, वेड म्हणायचे, कोणी मूर्ख म्हणायचं. जर त्यांना कोणी विचारलं आवर्जून की का तुमच्या गावामध्ये अशी कोणी लिखाण करणारी व्यक्ती आहे का, तर नाही म्हणतात बा आम्हाला काही एवढी आयडिया नाही, काय लिहिते काय नाही, तो ते वेड्यासारखं असं काहीतरी करत राहते म्हणतात. तर मग ते आता ग्रामीण भागामधले लोक त्यांना काही एवढं नसते, परंतु आता कुठं त्यांच्या लक्षात आलं की खरोखर यांच्याकडे एक प्रकारची चांगली कला आहे. पण या कलेला आर्थिक बळ मिळायला हवं असं तुम्हाला वाटत नाही? नाही, अद्याप तरी मला या कलेपासून काही मोबदला मिळालेला नाही. तर तुमच्या कलेला आर्थिक बळ मिळायला हवं असं तुम्हाला वाटत नाही? आता कसं आहे सर, कोणतेही कार्य करतो म्हटलं तर त्याचा जर शासनानं थोडासा विचार केला, सहानुभूतीनं विचार झाला, तर ते एक प्रोत्साहन मिळाल्यासारखं होईल. नक्कीच. पण आतापर्यंत अकोला जिल्हा प्रशासन म्हणा किंवा जिल्हाभरातल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत अप्रोच केलाय का? कारण की तुम्ही 700 शाळांपर्यंत जाऊन आलात. नाही सर, असं अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याच प्रकारचं मानधन मला मिळालेलं नाही. अर्थातच यांना मदत व्हायला हवी अशी माझी अपेक्षा आहे आणि ती तुम्हाला भेटायला हवी. तर त्यासाठी RRC परिवारातर्फे आम्ही आपल्या इथल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की यांची ही कला महाराष्ट्रभर जगभर गाजू द्यावी, यासाठी तुम्ही मदत करू शकता. 90-280-100-88 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि आम्हाला कळवा. एवढंच नाही तर समाजकार्य सुद्धा विनायक दादा करतात. विनायक दादा, तुमची एक संस्था आहे? हो सर, आश्रय ध्यान फाउंडेशन म्हणून मी ते स्थापन केलेली आहे. जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि माझी जवळजवळ अर्धा तास 30 मिनिटे चर्चा चालली सर. क्या बात आहे. हो, कधी भेट झाली होती? ती झाली होती
2008 2008 मध्ये. आणि त्यावर तुमची चर्चा झाली काय काय आणि नेमकं? विशेष म्हणजे बंद खोलीत तिघेच होतो फक्त. बापरे, हो, धांडे परिवार आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे विशेष. क्या बात. हे कुठे कुठे भेट झाली? आपल्या अकोल्यालाच. अकोल्याला भेट झाली. आणि काय ठरवलं मग तुम्ही तर आश्रयदान सुरू करण्यामागचं कारण काय? चर्चेदरम्यान जेव्हा माझी कला साहेबांनी पाहिली तेव्हा खरोखर ते खूप भारावून गेले. त्यांनी म्हटलं की धांडे, तुझं हे जे कार्य आहे हे कार्य खूप स्तुत्य आहे आणि तू असंच करत राहा. मग ते मी खूप त्यांच्याशी या संदर्भात माझ्या कार्याबद्दल खूप काही बोललो. साहेबांनी माझ्या सर्व प्रति अवलोकन केले आणि त्यांनी बोलता बोलता हा शब्द वापरला की जर तू एखादं जर कोणत्या तरी संस्थेशी, संघटनेची किंवा सेवाभावी संस्था जर तू अशी जुळून घेतली तर तुला याच्याही पेक्षा सुलभतेने काम करता येईल सामाजिक कार्य. क्या बात. ते आश्रयधन नेमकं आहे काय, त्यात तुम्ही काय काय काम त्या करता? आश्रय ध्यान फाउंडेशन मधून मी विशेष कार्यक्रम राबवतो सामाजिक. आणि त्यामध्ये पारधी लोक झाले, जे काही उपेक्षित समाज झाला की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही त्यांना तिथं त्यांच्या घरी जाऊन, जिथं अनाथ तिथं शाळा, असा मी एक उपक्रमच तयार केला आहे. क्या बात आहे. म्हणजे बघा, एक साधी कला तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवू शकते. तुमच्यात कुठला छंद असेल त्या छंदाला जपा आणि अर्थातच ते जपता जपता तो छंद तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवेल. अर्थातच राष्ट्रपतींपर्यंत हे पोहोचलेले आहेत. आता